wherever you are, only you are responsible. काय घडलं असं की फॅशन मधनं तू डायरेक्टली एनएलपी मध्ये आलीस? माझ्या जेव्हा वस्त्र फॅशनला 10-1 वर्ष झाली होती नुकतीच आणि चॅलेंजेस आली, इतकी चॅलेंजेस आली की असं वाटलं की शटिंग डाऊन द बिझनेस वुड बी द बेस्ट. व्हॉट इज एनएलपी? ब्रेन, न्यूरॉन्स, सगळ्यांकडे ब्रेन आहेच. लिंग्विस्टिक म्हणजे जी भाषा आपण वापरतो, आणि प्रोग्रामिंग म्हणजे आपले बिलीफ्स, भीतीचं रूपांतर कॉन्फिडन्स मध्ये होणं. हा सगळ्यात महत्वाचा एनएलपीचा फायदा आहे. व्हॉट एव्हर यू लिसन इज ऑल रूमर्स. पैसा आहे, फॅमिली छान आहे, सीमा सगळंच व्यवस्थित चालू आहे, पण असं वाटतंय मी कुठेतरी हरवलंय. त्याने जरूर एनएलपी करावं. सीमा मला जीव द्यायचा आहे, मला जगायचं नाही. आय सेड ओके, आय अंडरस्टँड, लेट्स टॉक. काय झालं? माझा 1.5 लाख रुपयाचा जॉब परवा गेला. तर कॉन्सेप्ट ऑफ रोल आणि त्याच्याबरोबर अटॅच झालेली तुमची आयडेंटिटी इज वन ऑफ द बिगेस्ट प्रॉब्लेम्स करंटली वी ऑल आर फेसिंग. आणि माझा हा प्रश्न सगळ्यांना, इकडे सगळ्या मैत्रिणींना पण आहे. किती जणांना प्रॉब्लेम आहे की मला नाही म्हणता येत नाही? आय एम शुअर जे बघतायत त्या सगळ्या म्हणतील दोन्ही हातवर, हो हो, नाही म्हणताच येत नाही म्हणून आयुष्यात सगळे प्रॉब्लेम्स आहेत मला, राईट? फर्स्ट कॉम्प्लिमेंट आय गेट इज यू ओनली talk positive. You are so positive person and it is no rocket science, Vanashri. नमस्कार, मी वनश्री जोशी पांडे तुम्हा सर्वांचं इंटलेक्च्युअल टॉक्स मध्ये स्वागत करते. काय मग पहिले 2 एपिसोड्स तुम्हाला आवडले ना? एनपीडी स्पेशल होते, कमेंट्स भरभरून आलेले आहेत. सो त्यामुळे आम्हाला सुद्धा एनकरेजमेंट मिळतं असे छान छान टॉपिक्स तुमच्यासमोर घेऊन यायला. सो आजची आपली इंटलेक्च्युअल गेस्ट आहे सीमा नायर. तिचा वस्त्र फॅशन अँड मोर नावाचा ब्रँड आहे, पण त्याच बरोबर NLP म्हणजेच न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम लाईफ कोच सुद्धा ती आहे. असं म्हणतात की मल्टीटास्किंग काही होऊ शकत नाही, पण तिच्याकडे बघितल्यावर आणि माझ्याकडे बघितल्यावर नेहमी असं वाटतं की मल्टीटास्किंग होऊ शकतं जर तुम्ही छान प्लॅनिंग केलं तर. सो आज सीमा आपल्याशी NLP बद्दल गप्पा मारणार आहे आणि वैशिष्ट्य तिचं असं आहे की ती NLP म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम हे ती मराठीतनं शिकवते. सो काय आहे NLP हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर पाहत रहा हा एपिसोड शेवटपर्यंत. हाय सीमा. हाय, नमस्कार. कशी आहेस तू? मस्त. आपण खूप वर्ष ओळखतोय, पण असं फॉर्मल गप्पा अगदीच कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. आणि Okay. मुख्य म्हणजे NLP घेऊन आपण या प्लॅटफॉर्मवर आलोय इंटलेक्च्युअल टॉक्स मध्ये. Yes. सो आय फील व्हेरी ब्लेस्ड की आपण हा टॉपिक आज घेऊ शकलो. Correct. आणि इतकी गरज आहे याची. अँड आय एम शुअर दॅट एव्हरीबडी इज वॉचिंग आर गोइंग टू बी रिअली हॅपी अबाउट दिस. येस. सो सीमा, तुझी ओळख आणि माझी ओळख एक आय थिंक 7-8 वर्षांपूर्वी झाली दादरला, बरोबर? तेव्हा वस्त्र फॅशन आणि मोर त्याच्यामुळे आपली ओळख झाली. व्हॉट इज वस्त्र फॅशन आणि मोर, त्याच्याबद्दल जरा माहिती घ्यायला आवडेल. ओके, सो व्हॉट आय एम वेअरिंग इज वस्त्र फॅशन अँड साडीज, ज्वेलरीज, ब्लाउजेस, Blouses. डिझायनर Okay. ब्लाउजेस. ओके. आणि आपलं बुटीक आहे शिवाजी पार्क दादर इथे. ओके. सो तिथे ऑफकोर्स मी कस्टमाइज म्हणजे वुमेन वेअर करते. एनिथिंग मेड टू ऑर्डर. यू जस्ट टेल मी व्हॉट यू वॉन्ट टू डू. आणि Okay. आय एम इन दिस बिझनेस फॉर लास्ट 23 years. 23 years. Yes. So Vastra Fashion and More is now 23 years old. That's nice. Yes. I would say young. Okay. And it's going strong. So Okay. yeah, Vastra Fashion. That पण is मग सीमा, वस्त्र फॅशन आणि मोर आणि NLP म्हणजे एकीकडे ग्लॅमर, एकीकडे फिलॉसॉफी, सायकोलॉजी, yes. ह्याच्यामध्ये जो ब्रिज होता, Yes. काय घडलं असं की फॅशन मधनं तू डायरेक्टली NLP मध्ये आलीस? एक्झॅक्टली. सो आपलं आयुष्य हे बऱ्याच उतार आणि चढावांबरोबर असतं असं म्हणतात. आणि त्याचा अनुभव आला मला 2014 मध्ये. माझ्या जेव्हा वस्त्र फॅशनला 10-1 वर्ष झाली होती नुकतीच आणि चॅलेंजेस आली, इतकी चॅलेंजेस आली की असं वाटलं की शटिंग डाऊन द बिझनेस वुड बी द बेस्ट थिंग. व्हॉट चॅलेंजेस? बिझनेस चॅलेंजेस. आणि जेव्हा आपण NLP शिकलेलं नव्हते, जेव्हा मी NLP शिकलेले नव्हते, तेव्हा द मोस्ट इझिएस्ट थिंग इज दुसऱ्यांना ब्लेम करणं.
हे ह्याच्यामुळे होतंय, हे त्याच्यामुळे होतंय, आणि आपल्याला कळून चुकतं की आपण ह्या कोणालाही बदलू शकत नाही. मग त्याच्यापेक्षा आपणच आपला बिझनेस बंद केलेला बरा. राईट? तू पण बिझनेस करतेस, तू Yes. उद्योजिका आहेस. Yes. आणि ही जेव्हा फेज येते, जेव्हा तुम्ही इंटरनली होपलेस फील करता, आणि माझ्या मते प्रत्येकाला आयुष्यामध्ये ही सिच्युएशन कधी ना कधी येतेच येते, तेव्हा मला जी गोष्ट या सगळ्यातनं तारून नेली, आणि टुडे आय एम वर्किंग ऑन अराउंड 5 वर्टिकल्स. ओ दॅट इज ओनली अँड ओनली बिकॉज NLP. सो असं झालं की जेव्हा आय वॉज गोइंग थ्रू व्हेरी मच डाऊन सायकल ऑफ माय बिझनेस, आय केम अक्रॉस अ कोट न्यूजपेपरमध्ये, वेर एव्हर यू आर ओनली यू आर रिस्पॉन्सिबल. आणि मी म्हटलं हे शक्य नाहीये. सध्या माझ्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम चालू आहेत ते फक्त आणि फक्त बाकीच्या लोकांमुळे आहेत. काय आहे हे? ऍडव्हर्टाईज वाटली, खाली लिहिलं होतं NLP, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. मी म्हटलं आय वॉन्ट टू गो अँड सी व्हॉट इज दिस प्रोग्राम. ते 5 दिवस माझ्या आयुष्यातले लाईफ चेंजिंग. आय डिड दॅट NLP कोर्स अँड टुडे हिअर आय एम टॉकिंग अबाउट इट, मेकिंग इट रीच टू मॅक्झिमम पीपल, बिकॉज दिस इज लाईफ चेंजिंग. व्हॉट इज NLP? NLP न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. ओके. जितकं नाव कॉम्प्लिकेटेड तितकाच हा सहज समजणारा विषय आहे. ओके. न्यूरो ब्रेन, न्यूरॉन्स, सगळ्यांकडे ब्रेन आहेच. लिंग्विस्टिक म्हणजे जी भाषा आपण वापरतो, आणि प्रोग्रामिंग म्हणजे आपले बिलीव्स. हे राईट, हे रॉंग, हे काळं, हे गोरं, हे लांब, हे जवळ, हे कोणीतरी आपल्याला प्रोग्राम्स दिलेले आहेत, बिंबवलेले आहेत. तू वनश्री एका सॉफ्टवेअरने जन्माला आलीयस. तुझं एक युनिक सॉफ्टवेअर आहे, माझं एक युनिक सॉफ्टवेअर आहे. मग असं का की तुझं आणि माझं जे मॅन्युअल आहे ते सेम आहे? सिंपल गोष्ट आहे. जर आपल्याला आयुष्यामध्ये काही मिळवायचं असेल तर आपल्याला आपले प्रोग्राम पाहिजे तेव्हा रिसेट करता आले पाहिजेत, पाहिजे तेव्हा फॉर्मॅट मारता आला पाहिजे. करतोच की आपण आपल्या लॅपटॉप बरोबर, कम्प्युटर बरोबर. जेव्हा इफ इज नॉट वर्किंग, व्हॉट यू डू? यू फॉर्मॅट इट, यू रिसेट इट. पण आपल्याला जेव्हा आयुष्यात चॅलेंजेस येतात, आपण तसं का नाही करत? वी आर स्केअर्ड बिकॉज द सोसायटी हॅज गिव्हन सम मॅन्युअल ऑफ प्रोग्राम्स विच आर नॉट फॉर अस. ते आपल्यासाठी नाही आहे. मग ते काय आहे, आणि अशा प्रकारे आपण विचार करू शकतो का? हे जे आपले प्रोग्राम्स आहेत लिमिटिंग, जे तुम्हाला लिमिट करतायत, ते तुम्ही बदलू शकता का? ऑफकोर्स बदलू शकता. आणि ह्या सगळ्याचं एक शास्त्रशुद्ध असं प्रशिक्षण म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. आय कॅन टॉक आपले जे प्रेक्षक आहेत ते फार नॉर्मल असतात. लाईक आय विल से 80% लोकांना माहित पण नसेल की व्हॉट इज NLP आणि ही काय विषय घेऊन आली आहे. पण मी स्वतः शिकलेली आहे आणि मी या सगळ्या गोष्टींमध्ये, त्यामुळे मला माहिती आहे. पण कॉमन लोकांना अगदी सोप्या भाषेत, समजा एक 60 वर्षाच्या बघत असतील गृहिणी आणि एक 16 वर्षाची बघत असेल, तिच्यासाठी थोडा सिंपल भाषेमध्ये NLP काय सांगितलं असतं बरोबर? अगदीच. सो मी एक उदाहरण देऊन सांगते. 7च्या आत घरात ही कल्पना आधी आपल्याकडे प्रोग्राम होता. आज आपलं कदाचित काउन्सिलिंग किंवा माझ्याकडे क्लायंट 7च्या नंतर येतात. मी प्रोग्राम चेंज केला. मी म्हटलं की इट इज नाउ टाइम, कारण मला जसं माझं क्लायंट आहे तसं मला बदलायला पाहिजे. मला काय साध्य करायचंय त्यानुसार मी माझा प्रोग्राम चेंज केला. ओके. फॉर एक्झाम्पल, मी आत्ताच US ला एका एक्झिबिशनला गेलेले वस्त्र फॅशनच्या. मी माझ्या एका खूप जवळच्या नातेवाईकांकडे जेवणासाठी गेले होते फॉर अ डिनर. शी सेड दॅट आज मी व्हेज बनवलंय, ओके, बिकॉज इट्स अ थर्सडे. नथिंग अगेन्स्ट व्हेज और नॉन व्हेज. मी म्हटलं ओ रिअली? पण इंडियात तर वेनसडे आहे, सो आय वुड हॅव प्रिफर्ड इवन अ नॉन व्हेज. सांगण्याचा उद्देश का, द वे तुम्ही गोष्टींकडे बघता, परसेप्शन, त्यानुसार तुमचा स्ट्रेस, तुमची एन्झायटी ही 0% होऊ शकते. इट्स जस्ट द मॅटर हाऊ यू लुक ॲट थिंग. तुम्ही गोष्टींकडे कसे बघता. आता मी इथे M काढला, वनश्री तुला काय दिसणार आहे? W. आणि आपण पूर्ण दिवस भांडू शकतो. बरोबर. हेच होतंय आजच्या तरुण पिढीमध्ये आणि आई वडिलांबरोबर. कारण ते नदी काठची 2 वेगवेगळ्या काठांवर बसलेले आहेत. आणि जेव्हा माझी पण मुलगी आहे 21 वर्षाची,
तिच्यात आणि माझ्यात काही असे थोडेसे म्हणजे विषयांवर चर्चा होते किंवा पटत नाहीत, मी आधी तिकडे जाते. मी तिला म्हणते, यू आर राईट साची, यू आर ऍब्सोल्युटली राईट. कारण इकडून हे डब्ल्यूच दिसतंय ग. Now, why don't you come this side and see? The moment you accept, acknowledge, and appreciate the other perspective, things become much more easier. आणि म्हणून न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, जसं तू म्हटलंस, एक 60 वर्षाच्या आजी आणि 16 वर्षाची जी त्यांची नात असेल, ती समोर समोर वेगवेगळ्या काठांवरती बसलेले आहेत. गोष्टींकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आणि इकडे काय मॅटर करतं? लँग्वेज पॅटर्न. करेक्ट. सो शब्द, जसं आय अंडरस्टँड, मी तुला समजते आजी. करेक्ट. तू काय म्हणतेस मला समजतंय. आणि आता तू इथे ये आणि जर इकडून माझ्या पर्स्पेक्टिव्हने ही गोष्ट बघितलीस तर तुला काय वाटतंय? हा पर्स्पेक्टिव्हचा जो गेम आहे आणि तो समजून घेणार समजच्याला आणि आपल्या शब्दात मांडणं. सो न्यूरो लिंग्विस्टिक म्हणजे लँग्वेज, ह्याच्यामध्ये आपण रिफ्रेम, रिप्रोग्रॅम या बऱ्याचशा गोष्टी इतक्या इझी प्रकारे करू शकतो. आणि हे पंचवार्षिक, सगळ्यात बेस्ट पार्ट अबाउट NLP काय आहे ना, ही पंचवार्षिक योजना नाही. म्हणजे आज तू करणार आणि मग तुला विचार करणार मी आता कधी हे अप्लाय करू, नाही. तू आज घरी जाऊन बोलण्यामध्ये या गोष्टीमध्ये चेंजेस आणून त्याचा रिझल्ट आजच्या आज बघू शकतेस. सो इतकं सिंपल आहे. फक्त तुम्हाला तुमच्या शब्दांमध्ये काही फरक आणून, तुमच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये काही फरक आणून त्या गोष्टी तशा प्रेझेंट करायच्या आहेत. आणि अकॉर्डिंगली तुमचे मग प्रोग्रामिंग म्हणजे तुमचे जे बिलीफ्स असतात ते चेंज व्हायला सुरुवात होते. आणि जे लिमिटिंग बिलीफ्स आहेत त्याचं रूपांतर तुम्हाला पाहिजे त्या सक्सेस स्टोरीज मध्ये होतं. आणि म्हणून तर आज बरेचसे सेलिब्रिटीज दे ऑल्सो टेक NLP ट्रेनिंग्स ओके फॉर देअर कॉन्फिडन्स बिल्डिंग. कॉन्फिडन्स पण वाढतो ह्याने. एक्झॅक्टली. सो भीतीचं रूपांतर कॉन्फिडन्स मध्ये होणं हा सगळ्यात महत्वाचा NLPचा फायदा आहे. ओके. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं NLP मुळे काय होतं, म्हणजे माझ्या ज्या क्लायंट्स मधनं मी गोष्ट अंडरस्टँड केली आहे की यू स्टार्ट नोईंग युअर सेल्फ बेटर. हो, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. वनश्री, मी तुझ्याशी आता काय बोलते ह्याच्यापेक्षा खूप इम्पॉर्टंट आहे या एपिसोडच्या आधी मी स्वतःशी काय बोलत इथे आले. सो देन this becomes my expression. So I'm not here to impress Vanashri. I'm here to express my subject. आणि हा जो फरक आहे ना, सो म्हणून इम्प्रेस टू एक्सप्रेस मधला ब्रिज आहे ना, तो पण NLP आहे. ओके, दॅट्स नाईस. Yes. दॅट्स रिअली नाईस. NLP कोणी करावं? म्हणजे 16 वर्षाच्या मुलीने केलं तर फायदा आहे. 70 वर्षांचे जे आहेत की आम्ही उन्हाळे पावसाळे जास्त बघितलेत, येस, कोणी करायला पाहिजे? आणि कसं ओळखायचं की मला NLP ची गरज आहे? एक्झॅक्टली. मला असं वाटतं NLP ची सगळ्यांनाच गरज आहे. बिकॉज व्हॉट एव्हर वर्क्स अराउंड अस तिकडे NLP त्यांनी व्यवस्थित अप्लाय केले. मे बी त्यांना हा शब्द माहित नाहीये, पण ज्यांच्या आयुष्यात स्ट्रेस नाहीये ते NLP कुठेतरी प्रॅक्टिस करताय. ओके. ऑलरेडी. ओके. राहिला प्रश्न हे कोणी करावं? प्रत्येक माणूस ज्याच्याकडे मेंदू आहे तो करूच शकतो. पण टू बी व्हेरी प्रिसाइज, ज्यांना स्वतःचं आयुष्य कालपेक्षा बेटर करायचंय, दुसरे ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत, ओके, की एका प्रॉब्लेम मध्ये मनुष्य तूच मला सांग की तुला एक पर्याय आहे आणि एका प्रॉब्लेमसाठी तुझ्याकडे 10 पर्याय आहेत. व्हॉट इज बेटर? एक पर्याय माझ्यासाठी. तुझ्यासाठी चॉईसेस खूप नको करायला, कन्फ्युजन नको. एक्झॅक्टली. पण कधीतरी काय होतं की या एका चॉईस, समजा प्लॅन ए, एक चॉईस आपल्याकडे असते. इफ इज नॉट गोइंग टू वर्क, ओके, यू नीड टू हॅव बॅकअप, यू नीड टू हॅव प्लॅन बी. ओके. आणि बऱ्याचदा कॉन्फिडन्स कमी कधी पडतो? जेव्हा तुमच्याकडे प्लॅन बी रेडी नसतो. ओके. सो NLP तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग एबिलिटी कशी वाढवते? तुम्हाला जास्तीत जास्त पर्याय देऊन. ओके. राईट. कोविडमध्ये लोक कुठून कुठून मुंबईपर्यंत किंवा कुठून कुठून पुण्यापर्यंत चालत आले, चालत गेले. त्याच्या आधी लोकांनी विचार तरी केला होता का वनश्री की आपण असं काहीतरी करू शकतो? नाही. पण जर तू लहान मुलाला विचारलंस की तू इकडून पुण्याला कसा जाशील,
गाडी वगैरे नंतर येईल, तो बोलला आपण चालत पण जाऊ शकतो. लहान मुलं जास्त क्रिएटिव्ह असतात, राईट? आपण कुठेतरी ना ही क्रिएटिव्हिटी सगळी विसरलेलो आहोत. आपण कुठेतरी आता खूप मच्युअरली गोष्टींचा विचार करायला आहोत आणि त्याच्यामुळे आपल्याला जास्त स्ट्रेस आलाय. सो अगेन NLPचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे आपण एका लहान मुलांसारखं क्रिएटिव्हली विचार करायला सुरुवात करतो. म्हणजे कुठेतरी हे तुमच्या इनर चाइल्डशी पण कनेक्टेड आहे का? ऑफकोर्स, कारण इनर चाइल्ड जेव्हा तुझ्यात ती एनर्जी येते, करेक्ट. बरोबर, किंवा तुझ्यामध्ये ती क्रिएटिव्हिटी येते, किंवा स्ट्रेस सगळ्यात कमी कोणाला आहे? लहान मुलांना. आणि सगळ्यात जास्त कोणाला आहे? जसं आपलं एज वाढत जातं करेक्ट. तसा स्ट्रेस वाढत जातो. म्हणजेच काय, कुठेतरी वी आर लुझिंग आउट ऑन द इनर चाइल्ड इन आवरसेल्व्हज, राईट? आणि सगळ्यात जास्त आपल्या पंचेंद्रियाचा उपयोग कोण करतं? लहान मुलं. करेक्ट. NLP इज अबाउट आवर 5 सेन्सेस. ओके. जी आपली पंचेंद्रिय आहे, त्याचा आपण कुठल्या तरी प्रोग्राम्समुळे, कुठल्या तरी मॅन्युअलमुळे वापर करायचा बंद केलेला आहे. ओके. ओके. एक एक्झाम्पल देते परत. मला कोणीतरी सांगितलं, माझा ऑफिसचा आज नवीन दिवस आहे. एक्झाम्पल, माझ्याकडे आलेली ही केसच सांगते तुला. तिचा ऑफिसचा पहिला दिवस होता आणि शी वॉज व्हेरी टेन्स्ड बिकॉज ऑलरेडी तिच्या मैत्रिणीने सांगितलेलं की दॅट डिपार्टमेंट मधली लोक आर व्हेरी श्रूड. आता जेव्हा तू हा प्रोग्राम ऐकला तेव्हा तू तुझे सगळे सेन्सेस बंद करून टाकलेस. वेन यू गो टुमॉरो फर्स्ट डे टू दॅट ऑफिस एन्व्हायरमेंट, तुझी बॉडी लँग्वेज काय असणार आहे? स्टिफ असणार आहे, करेक्ट. नर्वस असणार आहे, राईट? करेक्ट. आणि मग येणाऱ्या लोकांना ते तुझ्याबरोबर कसे आहेत तुला काहीही माहित नाहीये, पण तुझी बॉडी लँग्वेज चेंज झाल्यामुळे त्यांची पण बॉडी लँग्वेज चेंज होणार आहे. सो नसलेला प्रॉब्लेमही कदाचित सुरू होणार आहे. सांगायचा उद्देश हा, मी माझ्या पंचेंद्रियांनी डेटा घेत नाहीये, मी कोणीतरी दिलेला डेटा घेते. करेक्ट. आणि म्हणून माझे गुरु, त्यांचे गुरु आहेत फादर डिक मॅथ, ते नेहमी म्हणतात की व्हॉट एव्हर यू लिसन इज ऑल rumors. The data is only what you take from your 5 senses. करेक्ट. सो ट्रू. आणि ह्याच्यासाठी ज्यांच्याकडे पंचेंद्रिय, ज्यांना स्वतःची ऍक्टिव्ह करायचे आहेत, ज्यांना स्वतःचा ब्रेन व्हायब्रेट करायचा आहे, ज्यांना आयुष्यामध्ये काहीतरी क्रिएटिव्ह करायचंय, कालपेक्षा बेटर व्हायचंय, चॅलेंजेसवर मात करायची, त्या प्रत्येकाने NLP करायचंय. ओके. So age is not the. डेफिनेटली नॉट, बिकॉज आय वॉन्ट टू बी बेटर देन येस्टरडे. कोणाकोणाला असं असेल की माझ्या आयुष्यात कदाचित काहीच प्रॉब्लेम नाहीये सध्या, पण माझ्याकडे येतात ना, माझ्याकडे 58-60 वर्षाच्या महिला येतात की मी सीमा रिटायर झाले, पण ना आयुष्यात काहीतरी वॉइड आहे गो. पैसा आहे, फॅमिली छान आहे सीमा, सगळंच व्यवस्थित चालू आहे, पण असं वाटतंय मी कुठेतरी हरवलंय. त्यांनी जरूर NLP करावं. टू फाइंड द क्रिएटिव्ह साइड ऑफ. एक्झॅक्टली. सो मग त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा डिटेलमध्ये जाऊन विचार करतो की व्हॉट इज इट. आणि NLPचं आणखीन एक मॉड्यूल आहे, खूप छान मॉड्यूल आहे, त्याला आपण मेटा मॉडेल म्हणतो. ओके. मराठीत सांगायचं तर अचूक प्रश्न विचारण्याची कला. ओके. सो समबडी लाईक दिस, जे तेव्हा तुमच्याकडे येतं, तुम्ही त्याला राईट प्रश्न विचारून त्याला गाईड करू शकता, करेक्ट. मार्गदर्शन करू शकता. ही वॉइड काय आहे? कोणाला आयुष्यात प्रॉब्लेम नाही आहेत, पण त्यांना काही करायची इच्छाही नाहीये. करेक्ट. त्यांना ती पोकळी भासते दिवसभर. सो त्यांनी पण हे करू शकतो. हे NLP ज्या व्यक्तीला स्वतः कालपेक्षा बेटर व्हायचंय, ते प्रत्येक व्यक्ती न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग करू शकते. ओरिजिन कुठे आहे? म्हणजे ह्याचं NLPचं ओरिजिन कुठे आहे? आणि इंग्लिश मध्ये शिकली असेल तू. हो. मग तू मराठीत शिकवायचं असं का ठरवलंस? सो ओरिजिन 1970च्या दरम्यान US मध्ये ह्याचा शोध लागला आणि 3 सायंटिस्ट होते, त्यांनी मिळून ह्याचा शोध लावला. त्याच्यामध्ये एक होत्या त्या वर्जिनिया सेटायर होत्या, ज्या फॅमिली काउन्सिलिंग मध्ये एक्सपर्ट होत्या. बरं. आणि जॉन ग्रिंडर आणि रिचर्ड बँडलर अशा मिळून, ह्या तिघांनी मिळून NLPची स्थापना केली. त्याची हिस्ट्री खूप अमेझिंग आहे. मी 2014 मध्ये केलं
माझे गुरु आहेत अनिल थॉमस त्यांच्याकडनं. तू आणि मी वनश्री खूप भाग्यवान आहोत, कारण आपण इंग्लिश समजू शकतो. करेक्ट. आपण बऱ्याच प्रमाणात ते एक्सप्रेसही करू शकतो. मला खरंच असं वाटतं, मी मराठी आहे, ओके, आणि मला खरंच असं वाटतं की मी विचार मराठीत करते ग वनश्री. करेक्ट. म्हणजे मला एखादा काही प्रॉब्लेम आला, काही मला आलं, किंवा काही चांगली गोष्ट, एनी इमोशन, पहिल्यांदा मी मराठीत व्यक्त होते, बिकॉज दॅट्स माय मदर टंग. मी असा विचार केला की ज्यांना इंग्लिशचं एक्सपोजरच नाहीये, करेक्ट. त्यांनी इतक्या सुंदर विषयापासून का अलिप्त राहायचं. सच अ नाईस थॉट. कारण मला हे कळतंय, पण ज्या मराठी मुलाला, मुलीला, जिला आयुष्यात खरंच काहीतरी करायचंय आणि तिला मार्ग दिसत नाहीये, आणि जस्ट बिकॉज हे इंग्लिश मध्ये आहे तिला NLP पर्यंत पोहोचता येत नाहीये. आणि अशा प्रकारे जेव्हा कोविड सुरू झालं तेव्हा वस्त्र फॅशन वॉज क्लोज फॉर सम टाइम, ओके. लाईक 1.5 year जवळजवळ. परत NLP शोड हिज कलर्स म्हणता येईल. क्रिएटिव्हली विचार केला मला काय करता येईल, आणि पूर्ण कोर्स आम्ही मराठीमध्ये ट्रान्सलेट केला. मला कौतुक वाटलं तेव्हा मी बघितली होती तुझी ऍड. येस, म्हटलं NLP ऑलरेडी इतका वास्ट टॉपिक आहे, येस, तो मराठीत कन्वर्ट करणं इट्स अ बिग थिंग. येस. आणि मी आणि माझे को फाउंडर NLP इन मराठीचे आहेत माधव राखेलकर, ओके. जे पुण्याला असतात. ओके. आम्ही दोघांनी मिळून हा कोर्स मराठीत केला, आणि जवळजवळ आम्ही 6 बॅचेस कोविड काळामध्ये ऑनलाईन घेतल्या. पूर्ण महाराष्ट्रातनंच काय की पूर्ण इंडियाच्या बाहेरून पण, दुबई, अमेरिकेवरून ज्यांना मराठीमध्ये शिकायची इच्छा होती ओके. NLP, त्यांनी हा कोर्स केला. त्यांना आम्ही सर्टिफाय केलं, आणि बरेच जण त्याच्यापैकी आता स्वतःही प्रॅक्टिस करतायत NLP इन मराठी. सो दॅट्स व्हॉट आय सेड की विचार ह्याच्यासाठीच आला की इतकं सुंदर शास्त्र आहे, त्याच्यापासून कोणीही अलिप्त राहता कामा नये. सच अ नाईस थॉट. कारण एवढा डीप विचार कोणी करत नाही. एक्झॅक्टली. पण मग NLP मध्ये काय एक्सरसाइजेस असतात का काही? आता तू म्हणालीस की बिलीफ सिस्टम, तुमचे लिमिटेड बिलीफ सिस्टम ते ब्रेक, मग त्याच्यामध्ये काय एक्सरसाइजेस असतात, काही वर्कशीट्स Activities. असतात, ऍक्टिव्हिटीज, म्हणजे Yes. थोडक्यात काय असतं आम्हाला ऐकायला आवडेल. सो मी एक सोप्या शब्दात सांगते, इट्स आर्ट अँड सायन्स. ओके. आर्ट म्हणजे इट एक्सप्लोर्स यू फ्रॉम इनसाइड. ओके, सो इंटरनल चेंजेस आपण जे म्हणतो ते खऱ्या प्रमाणात होतात, बिकॉज यू आर गेटिंग इन टू दॅट क्रिएटिव्ह झोन. ओके. यू आर मोर थिंकिंग अबाउट युअर सेल्फ. NLP ही एक जर्नी आहे इनवर्ड जाण्याची, ओके. स्वतःला फाइंड करण्याची, आणि त्याच्यानंतर देर इज अ सायन्स, म्हणजे प्रॉपर मॉड्यूल्स आहेत. हो. म्हणजे जसं सायन्स आहे, ऍक्टिव्हिटीज आहेत, की त्याच्यामध्ये असाइनमेंट्स आहेत. इट्स लाईक अ मॉड्यूल 1. फॉर एक्झाम्पल असं मी म्हटलं मेटा मॉडेल. ओके, मेटा मॉडेल म्हणजे अचूक प्रश्न विचारण्याची कला. की माझ्याकडे जर एखादी व्यक्ती आली काउन्सिलिंगसाठी, मी सर्टिफाईड काउन्सिलर पण आहे आणि मी NLPचाच वापर करते त्याच्यासाठी. सो माझ्याकडे जेव्हा एखादी व्यक्ती आली तर तिला राईट प्रकारे काउन्सिल करण्यासाठी मला काही राईट प्रश्न विचारण्याची गरज आहे. त्या प्रश्नांद्वारे मी तिच्याशी अटॅच नाही झाले पाहिजे, किंवा तिला आणखीन मला दुःखात टाकायचं नाहीये, पण तिच्याकडनं मला राईट इन्फॉर्मेशन काढून घ्यायची आहे. आणि हे जे मॉडेल आहे ना, वन ऑफ द अमेझिंग मॉडेल. ओके. दुसरं मॉडेल सांगते, मिल्टन मॉडेल. मिल्टन एलिक्सन म्हणून एक मोठे डॉक्टर होते. ते हिप्नोथेरपीच्या माध्यमातून लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. त्यांच्या नावाने हे मॉडेल आहे. ओके. जे लोक तुला इम्प्रेस करतात त्यांच्या बोलण्याने, दे आर युझिंग मिल्टन मॉडेल. ओके. मिल्टन मॉडेल यूज करतो. You want to be excellent speaker, you will have to have Milton Erickson's म्हणतात ते इंजेक्शन सारखं तुमच्या ते मिल्टन मॉडेल गेलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला जे बोलायचे प्रिसाइसली ते समोरच्यापर्यंत जातं. करेक्ट. सो हे काही एक्झाम्पल्स मी तुला देते. मग एक्झॅक्टली त्याच्यामध्ये आपण काय बोलायचं, कसं बोलायचं, व्हॉट इज, हे झालं सगळं NLPच्या मॉड्यूल्स बद्दल. त्याच्यामध्ये अनेक मॉड्यूल्स आहेत. NLPचा आणखीन सगळ्यात महत्वाचं एक मॉड्यूल मी तुला सांगू इच्छिते, आणि दॅट इज रिफ्रेमिंग. मला सकाळी कोणाचा तरी मेसेज आला
एका फ्रेंडचा मी हाय हॅलो केलं. अरे आय एम सो टायर्ड अँड आय एम सो बिझी. तर मी म्हटलं ओके वीकेंडला भेटणार आहेस का? तर मी म्हटलं नाही माझे आज शूट आहे आणि उद्या 1-2 प्रोग्राम्स आहेत. ओ इवन यू हॅव अ हेक्टिक वीकेंड. आय सेड नो आय हॅव अ एक्साइटिंग वीकेंड. करेक्ट. सहजपणे पण आपण जे शब्द वापरायला पाहिजेत दॅट गिव्स अवे युअर पर्सनॅलिटी. तिचाही वीकेंड बिझी आहे, माझाही वीकेंड बिझी आहे. शी इज रेफरिंग ॲज अ हेक्टिक Hectic. वीकेंड अँड आय एम टेलिंग माय ब्रेन इट्स अ एक्साइटिंग वीकेंड. सो नो मॅटर वॉट ते एक्साइटिंगच तो वीकेंड होणार आहे. सो NLP मध्ये आपण रिफ्रेमिंग, प्रत्येक गोष्ट आपण कशी रिफ्रेम करतो करेक्ट. ती कळते. आणि आज मी प्राऊडली सांगू शकते पीपल हू आर असोसिएटेड विथ मी, फर्स्ट कॉम्प्लिमेंट आय गेट is you only talk positive. You are so positive person and it is no rocket science, Vanashri. करेक्ट. I just use माझ्या मनात येतो तो शब्द काहीतरी निगेटिव्ह पण त्याला लगेच मी रिफ्रेम करून पॉझिटिव्ह टाकते. करेक्ट. आणि ही जी सवय आहे इट्स अ स्किल. आणि कोणतंही स्किल तुम्ही नक्कीच त्याच्यावर काम करू शकता. सो लोक मला वाटत नाही सीमा तू तर जन्मापासूनच अशी असशील. हां 80-20 20% मी असेल पण 80% त्या स्किलवर आपल्याला काम नक्कीच करता येतं. आणि त्याच्यासाठी जे मॉड्यूल लागतं दॅट इज न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. ओके. मग हे कोणीही शिकू शकतं? अगदी. त्याच्यासाठी काही रिस्ट्रिक्शन्स आहेत किंवा असं? मला वाटतं की एक 16 ते 17 वर्षाच्या वयानंतर मुलांना चांगली समज येते एखादं मॉड्यूल. त्याच्या आधी तर मी सांगते पालकांनी शिका. रिलेशनशिप इश्यूज, एडिक्शन्स किंवा स्ट्रेस, एन्झायटी, NLP will help? Of course. For the simple reason because these are all your mind related things. Okay. So for example, relationship. It's about perception. Correct. When you're dating somebody for 10 years, still people feel after marriage they are not compatible. Correct. Even if you are in arranged marriage, लग्नानंतर लोकांना वाटतं वी आर नॉट कम्पॅटेबल. इवन इन रिलेशनशिप लोकांना वाटतं वी आर नॉट कम्पॅटेबल. असं का होतं? असं नसतं की ते व्यक्ती त्या व्यक्तीला ओळखत नाहीये. तो जो ओळखण्याचा भाग असतो ना त्याच्या पुढे गेल्यानंतर समोरच्याच्या लिमिटेशन्सवर जेव्हा एक्सेप्ट, एक्नॉलेज आणि अप्रिशिएट करायची वेळ येते ना तेव्हा मग ते अधिकाराचं थोडंसं हे होतं. इगो पण येतो. इगो. So that is about relationship, right? If I'm married to somebody, then he is my husband or he is my partner, then it is supposed to be like that. And then when in NLP, you talk about accept, acknowledge and appreciate, माझ्याकडे साधारण 3 सेशन्स नंतर गोष्टी चेंज झालेल्या आहेत. सुपर. Because you understand की Vanashri is a different soul. I am a different soul. Marriage is man-made. Right? So when in a man-made like institute like a marriage, तू आणि मी एकत्र आल्यानंतर not necessary things are going to change at the individual level unless I want to change. Right? Okay. So हे जे ब्लॉक्स असतात की माझ्यामुळे कोणीतरी बदललं पाहिजे. स्पेशली रोल्स, आपल्या आयुष्यातले जे रोल्स आहेत ना त्याच्यावर NLP काम करतं आणि आयडेंटिटीवर काम करतं. ओके. म्हणजे मी एक कोच आहे, मी एक आई आहे, मी एक फॅशन डिझायनर आहे. वनश्री हे सगळे माझे रोल आहेत. करेक्ट. दिस इज नॉट माय आयडेंटिटी. पण आजपर्यंत मी ज्या 100-150 पेक्षा जास्त सेशन्समध्ये मी पहिल्यांदा विचारल्यानंतर व्हॉट इज युअर आयडेंटिटी, एक उत्तर येतं मी सो अँड सो ऑफिसमध्ये या पोझिशनला आहे, मी एक टीचर आहे, मी 2 मुलांची आई आहे. सो वी आर स्टक विथ दॅट ॲज अवर आयडेंटिटी बट दॅट इज नॉट आवर आयडेंटिटी. आणि मग जेव्हा मी विचारलं लोकांच्या म्हणजे बायकांच्या डोळ्यात अश्रू येतात, सीमा मी विसरले, मी कोण आहे, सीमा मी खरंच विसरले, मला नाही आठवत आहे मला काय आवडतं, माझे गुण काय आहेत. बिकॉज युअर आयडेंटिटी इज युअर, तुझे गुण, तुझे कॅरेक्टरिस्टिक्स, तुझ्यात काय गोष्टी आहेत त्या. सो सीमा देसाई नायर, मला लिहायला आवडतं, ओके, मला लोकांशी बोलायला आवडतं, मी एक खूप
फ्री स्पिरिट वुमन आहे, दिस इज माय आयडेंटिटी. पण लोक अरे सीमा देसाई ती फॅशन डिझायनर ना असं का बोलतात, किंवा ती एक NLP कोच ना, दॅट इज व्हॉट इज पीपल आर गिव्हिंग यू दॅट आयडेंटिटी. आणि तू तर एवढ्या सेलिब्रिटीज बरोबर असतेस, सो बिंग सेलिब्रिटी आता त्यांची आयडेंटिटी झालेली आहे. करेक्ट. आणि मग त्याच्यानंतर येणारे चॅलेंजेस. फॉरगेट दॅट वी आर ह्युमन फर्स्ट, वी आर सोल फर्स्ट. ती आयडेंटिटी कॅरी नाही करू शकत आणि मग तिथून कॉम्प्लेक्सेस सुरू होतात आय गेस. कारण तिथे अटॅचमेंट होते, एक्सपेक्टेशन्स वाढतात. त्या जेव्हा नाही होत तेव्हा दुःख होतं, त्या जेव्हा होतात तेव्हा इगो येऊ शकतो. अगदीच. सो आय थिंक यू शुड फर्स्ट ऍड्रेस युअर सेल्फ ॲज अ सोल. तू राईटली ॲज यू सेड, तुझे सगळे चॅलेंजेस आर रिलेटेड टू युअर रोल्स. इफ युअर आयडेंटिटी डझंट हॅव अ क्रायसिस, यू विल सेल थ्रू ऑल ऑफ इट. एक एक्झाम्पल सांगते. माझ्याकडे काउन्सिलिंगला एक मुलगी आली, वय वर्ष 28. सीमा, मला जीव द्यायचा आहे, मला जगायचं नाही. आय सेड ओके, आय अंडरस्टँड, लेट्स अस टॉक. काय झालं? माझा 1.5 लाख रुपयाचा जॉब परवा गेला. सो दॅट इज अर आयडेंटिटी, यू अंडरस्टँडिंग? ती तिची आयडेंटिटी बनली आहे. माझा 1.5 लाखाचा जॉब हा माझी आयडेंटिटी आहे. मी म्हटलं ओके ओके, अंडरस्टँड, यू आर जस्ट 28. लेट थोडंसं दुसरं बोलूया आपण. मला सांग, घरी सगळं कसं आहे? नाही, नवरा तर खूप चांगला आहे, तो म्हणतो 3-4 महिने जॉब नसेल तरी इट इज गोइंग टू बी ओके. ओके, मुलं 2 लहान मुलं आहेत मला, ठीक आहेत, हो हुशार आहेत. सासू पण आईसारखी आहे. म्हटलं काय सांगतेस? वन ऑफ द रिझन बाकीच्या लोकांना जीव द्यायचा आहे. बिकॉज छळ करून घेणारी सून ही त्यांची आयडेंटिटी आहे. आर यू अंडरस्टँडिंग? मग तिला तिकडे 1.5 लाखाचा जॉब असेल, पण माझी सासू माझा छळ करते, सो आय कॅन नॉट लिव्ह एनी मोर. इजंट इट ट्रू? सो आर यू अंडरस्टँडिंग द कॉन्सेप्ट ऑफ रोल? आणि त्याच्याबरोबर अटॅच झालेली तुमची आयडेंटिटी इज वन ऑफ द बिगेस्ट प्रॉब्लेम्स करंटली वी ऑल आर फेसिंग. आणि म्हणून NLPच्या माध्यमातून आपण काय करतो, आपण तुमच्या आयडेंटिटीला इतकं वर आणतो, इतकं महत्व देतो की तुमचे रोल्स. आणि आफ्टर 2-3 सेशन्स दॅट क्लायंट, म्हणजे जी होती माझी क्लायंट, ती मला म्हणाले की सीमा, यू आर सो राईट, दॅट वॉज जस्ट वन ऑफ माय रोल. मी त्याला इतका महत्व का देत होते जेव्हा माझे बाकीचे रोल्स आर डुईंग एक्स्ट्रीमली गुड. म्हणजे एका असं म्हणतात की एक नासका आंबा बाकी सगळे खराब करतो, तसाच एक रोल मध्ये जर बिघाड झाला तर जे चांगलं आहे ते आपण पाहत नाही, त्या एकावरच इतकं फोकस करतो. म्हणजे दातात काही अडकलं, जीभ सतत तिथे जाते, बाकीचे हेल्दी दातांकडे नाही जात. कारण तुम्ही तिकडे स्वतःची तुम्ही आयडेंटिटी ती केलेली आहे. माझी आयडेंटिटी, म्हणून मी म्हटलं की आज मी फॅशन डिझायनर आहे. मला कोणीतरी अरे सीमा तू फॅशन डिझायनर नाहीयेस म्हटलं नाही तरी मला काही फरक पडत नाही, बिकॉज आय रिअली वॉन्ट दॅट पर्सन टू नो मी ॲज अ इंडिव्हिज्युअल. पण बऱ्याचदा सेलिब्रिटीज बरोबर, माझ्याकडे काही सेलिब्रिटीज येतात, दे आर नॉट एबल टू टेक इट. मला कोणीतरी ओळखलं नाही, मला कोणीतरी बिकॉज दॅट बिकम्स देअर आयडेंटिटी क्रायसिस. सो सांगायचा उद्देश एवढाच आहे की आपण NLP शिकल्यानंतर ना खूपच ग्राउंड लेवलला जाऊन ॲज अ सोल अड्रेस व्हायला सुरुवात करतो. आणि अर्धे प्रॉब्लेम्स, वनश्री, त्याच्यामुळे नाही का कमी होणार मला सांग? अर्थात अर्थात. कारण मला माझा रोल हा एखादा रोल आणि त्याचा एखादा प्रॉब्लेम एवढाच वाटतो. सो व्हील ऑफ लाईफ सारखे वगैरे ज्या खूप वेल नोन ऍक्टिव्हिटीज आहेत, दॅट इज वी स्टार्ट विथ आपला प्रोग्राम, की ज्याच्यामुळे काय होतं, तुमचे प्रॉब्लेम एरियाज समजून येतात. ओके. त्याच्यामध्ये व्हील ऑफ लाईफमध्ये आपण काय करतो, साधारण सगळ्या विषयांवर एक व्हील घेतो आणि त्याच्यामध्ये तुमचं व्हील कुठे कुठे पंक्चर आहे, तुम्ही स्वतःलाच मार्क द्यायचे, तुम्ही स्वतःच व्हील ऑब्झर्व करायचंय. करेक्ट. आणि मग त्या रोलमध्ये तुम्ही काय करू शकता, कारण जोपर्यंत आपल्याला प्रॉब्लेमच कळणार नाही तोपर्यंत त्याच्यावर सोल्युशनच मिळणार नाही. आय एम डिप्रेस, पहिला प्रश्न NLP मध्ये हा आपण विचारतो की व्हॉट इज डिप्रेशन फॉर यू? नाही काय नाही, मी असं वाचलंय की मला निगेटिव्ह विचार आला म्हणजे दॅट इज डिप्रेशन. नाही, यू अंडरस्टँड? तिकडेच मग हा ओके, मला मग डिप्रेशन नाही म्हटलं नाहीये. तुला वाईट वाटतं एखाद्या गोष्टीबद्दल, ते अगदीच नॉर्मल आहे, ते मलाही वाटतं कधी कधी. ओ रिअली? येस.
सो फॉर एक्झाम्पल काही गोष्टी आपल्याला माहीत नसल्यामुळे जो अजाणतेपणामुळे आपण गोष्टी निगेटिव्हली बोलतो घेतो, ते सगळं आपली लँग्वेज पॅटर्नच चेंज व्हायला सुरुवात होते आणि युअर पर्सनॅलिटी बिकम एक्स्ट्रीमली अट्रॅक्टिव्ह इन द सेन्स पॉझिटिव्ह, लाइकेबल. लाइकेबल इज द राईट वर्ड. आणि कोणाला आज नको आहे की लोकांनी आपल्याला लाईक करावं. करेक्ट. पण त्याच्यासाठी लोकांना असं वाटतं आय नीड टू इम्प्रेस यू. सॉरी, NLP सेज यू नीड टू एक्सप्रेस यू. बिकॉज इम्प्रेशन थोड्या वेळेसाठी असेल. किती वेळ तू कोणाला तरी इम्प्रेस करणार. करेक्ट. बट वेन यू एक्सप्रेस युअर सेल्फ थरली, कम्प्लिटली, यू अट्रॅक्ट राईट एनर्जीज इन युअर लाईफ. आणि एनर्जी बद्दल आणखीन कोण चांगलं समजू शकतं. आय नो नाही, कारण मला एक विचारायचं आहे की स्पिरिच्युअलिटी आणि NLP हे एकाच ट्रॅकवरती आहेत की एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत? माझ्या मते बऱ्याच प्रमाणात स्पिरिच्युअल कंटेंट NLP मध्ये जाणतो. बिकॉज इट हॅज लॉट टू डू विथ युअर इनर सेल्फ. करेक्ट. ट्रॅव्हलिंग इनवर्ड इज स्पिरिच्युअलिटी, राईट. तुम्ही स्वतःला ओळखणं, तुम्ही स्वतः त्या स्पेसमध्ये जाणं जिकडे कोणी जायची गरजही नाहीये, पण तुम्ही कधी गेला नाही आहात. ओके. सो NLPचा एक पाया आहे, त्याच्याबद्दल मी तुला सांगते. NLPचे 4 बेसिक पाया म्हणजे म्हणतात ना, जे बेस आहे, फाउंडेशन्स. त्याच्यापैकी एक पिलर आहे फाउंडेशनचा आउटकम. आय नो दॅट. मी हे का करते, मी हा पॉडकास्ट का करते? करेक्ट. मनश्री, तू एवढं छान हे म्हणजे तुझं करिअर आहे, ऍक्टिंग मध्ये आहे, यू आर अ ग्रेट हिलर. तू हा पॉडकास्ट का इतका छान लोकांपर्यंत? आउटकम इज टू समाजाला देणं लागतो. एक्झॅक्टली. आणि युअर व्हेरी नॉलेज शेअर करा. आपल्याला जे मिळालंय आपल्याला ते लोकांपर्यंत पोहोचवायचंय, राईट. बऱ्याचदा लोक, मी खरं सांगते, ज्यांना चॅलेंजेस आहेत आयुष्यात, सकाळी उठतात, रात्री झोपतात, त्यांना काहीच माहित नसतं मी हे का करते. ओके. सो बेसिक हा आहे की तुम्ही एखादी गोष्ट का करतात आणि त्याच्यासाठी इफ यू आर नॉट स्पिरिच्युअली ट्रॅव्हलिंग इनवर्ड ना, तुम्हाला ते उत्तर एवढा पटकन नाही मिळत. करेक्ट. ओके. फॉर एक्झाम्पल, एक खूप वाईट मॅरेजचा आहे माझ्याकडे एक एक्झाम्पल. परत माझे सगळे रिअलिस्टिक एक्झाम्पल असतात. एक कपल आलं आणि ती जी बायको होती त्या लग्नामध्ये ती राहत होती आणि तिला ते खूप टॉक्झिक होतं सगळं म्हणजे लग्न. म्हटलं तरीही तू त्या माणसाबरोबर का राहतेस? आणि फॉर ॲटलिस्ट 3 सेशन शी हॅड ओनली वन आन्सर, आय डोंट नो. आय सेड लेट्स फर्स्ट नो दॅट अँड देन वी विल टॉक अबाउट. कारण कधी कधी लोक एवढी ओव्हरवेल्म असतात ना की दे आर नॉट एबल टू डाईव्ह इनसाइड टू नो की मी ही गोष्ट का करते. आणि ॲज युअर क्वेश्चन सेड राईटली की इफ यू आर नॉट स्पिरिच्युअली कनेक्टेड टू युअर सेल्फ ना, ही आन्सर तुला पटकन नाही मिळत. राईट. सो थोडंसं स्पिरिच्युअलिटीचा ऑफकोर्स ह्याच्यामध्ये फ्लेवर आहेच, थोडा नाही भरपूर फ्लेवर आहे. बिकॉज इट इज जर्नी इनवर्ड्स. तुला एक्सप्रेशन या शब्दावरूनच कळलं असेल. करेक्ट. की NLP इज अबाउट एक्सप्रेसिंग युअर सेल्फ, नॉट इम्प्रेसिंग एनीबडी. बिकॉज बऱ्याचशा गोष्टी आपण आयुष्यामध्ये जनरली जे आजूबाजूला चाललंय दॅट इज टू इम्प्रेस समबडी. करेक्ट. And often we forget that unless I express myself, it's not going to give me the results which I want to achieve. So तू विचार कर की आपण किती रॉंग प्रोग्रामिंग मध्ये जगतोय. मला एखादा जॉब, ओके, सो मी जॉब इंटरव्ह्यूजला जी मुलं जातात त्यांनाही गाईड करते. सो यू मस्ट हॅव सीन कॉलेजेस, स्कूल्स जिकडे माझे लेक्चर्स होतात. मी त्यांना, ते म्हणतात की मला प्रश्न काय विचारतात मुलं, मॅडम हाऊ टू इम्प्रेस द पॅनल. I said, you don't have to impress. You have to express yourself. Really? इतक्या बेसिक गोष्टीमध्ये NLP काम करतं. तुला असं वाटत नाही हे शाळा कॉलेजमध्ये सुरू व्हायला पाहिजे? म्हणून तर माझा मेन एम हाच आहे आणि म्हणून थँक्स टू ऑल द स्कूल्स अँड कॉलेजेस ज्यांनी मला चान्स दिला. मी
पूर्ण महाराष्ट्रभर स्कूल आणि कॉलेजेसमध्ये जाते आणि या पॉडकास्ट थ्रू सांगू Yes. इच्छिते की Please. प्लीज की जरूर 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 तुमच्या शाळा कॉलेजेसमध्ये ह्याचं एखादं सेशन ठेवा करेक्ट. की जेणेकरून मुलांना बेसिक फरक कळला पाहिजे की this life is not about impressing anybody, whether it's relationship, whether it's your professional life, whether it's your personal life. It is about expressing yourself, and when you express yourself, you touch different heights करेक्ट. of success. So yeah. व्हेरी गुड. कारण मला असं वाटतं की योग्य त्या वयात योग्य ते शिक्षण जर मिळालं तर आपण खूप छान पद्धतीने आयुष्य जगू शकतो आणि अगदी. फेल्युअर सुद्धा पचवू शकतो. पण माणसाला एक मी बघितलंय, फेल्युअर आले की ते लगेच डिप्रेशन मध्ये जातात. वाय कांट वी सेलिब्रेट अवर फेल्युअर्स ऑल्सो? Yeah, because we don't take failure as a feedback. करेक्ट. आपण फेलियर हा शब्द घेतलाय कारण कुठेतरी तो खूप आपल्या डोक्यावर तो लादला गेलाय म्हणजे प्रोग्राम्स मध्ये, बरोबर. पण NLP मध्ये आपण काय म्हणतो, आपण फेलियर हा शब्दच घेत नाहीये. आपण म्हणतो की मला फीडबॅक मिळालाय की आय एम नॉट येट देअर येट. अगेन येट हा शब्द NLPचा मास्टर स्ट्रोक आहे. करेक्ट. मी आय कॅन नॉट डू असं आपण म्हणतच नाही, आय कॅन नॉट डू येट. येट. म्हणजे देर इज 100% पॉसिबिलिटी वनश्री की मी ही गोष्ट उद्या करणार आहे. आणि हेच ब्रेनचं प्रोग्रॅमिंग इज न्यूरोलिंग्विस्टिक. पण फीडबॅक न घेता लोक क्रिटिसाइज करतात आणि लोक क्रिटिसाइज करण्या अगोदर किंवा नंतर स्वतःच आपण क्रिटिसाइज करतो स्वतःला. एक्झॅक्टली. So मला असं वाटतं आपण स्वतःचे दुश्मन असतो एक्झॅक्टली. बिकॉज ऑफ द रॉंग प्रोग्रामिंग. येस. So NLP will help you to rewire, reprogram your limiting and wrong belief system. आणि एकदा का तुम्ही ती लिमिटिंग बिलीफ सिस्टम चेंज केलीत तर सक्सेस इज ऑल युअर्स. येस. यू बिकम दॅट मॅजिक. येस. आणि हे प्रोग्राम्स कधी कधी आपल्याला आपल्या घरच्यांनी दिलेले असतात. हो, इज इट? ऑफकोर्स. बिलीफ सिस्टम येस. कम्स फ्रॉम फॅमिली. आता Society. सगळेजण मला विचारतील की कधी आई वडील चुकतात का? अगदीच चुकतात. मी एक आई आहे, मी बऱ्याचदा चुकते. करेक्ट. आय एम नॉट सेइंग you have to question them. What I am saying that if you are sure what you are doing, there is a way to communicate. Again तिकडे न्यूरो लिंग्विस्टिक मधला लिंग्विस्टिक हा महत्वाचा भाषा लँग्वेज की जर तुम्हाला कोणीतरी सांगतं एखादी गोष्ट करू नका, आणि माझा हा प्रश्न सगळ्यांना इकडे सगळ्या मैत्रिणींना पण आहे, किती जणांना प्रॉब्लेम आहे की मला नाही म्हणता येत नाही. आय एम शुअर जे बघतायत त्या सगळ्या म्हणतील दोन्ही हातवर हो हो नाही म्हणताच येत नाही म्हणून आयुष्यात सगळे प्रॉब्लेम्स आहेत मला. राईट. मला एवढंच सांगायचंय, न्यूरो लिंग्विस्टिकच्या माध्यमातून तुम्ही हसत नाही म्हणू शकता लोकांना. शिकायचंय, यू हॅव टू लर्न न्यूरो लिंग्विस्टिक. करेक्ट. एक उदाहरण देऊ परत. उदाहरणाशिवाय मजा नाही. मला तुझं ते उदाहरण अजूनही आठवते 7-8 वर्षांपूर्वी भेटलो तर यू गिव्ह मी एक्झाम्पल ऑफ सनफ्लॉवर. हा. आय वॉन्ट यू टू शेअर दॅट. ऑफकोर्स आय विल वी विल डू दॅट एज. येस. सो पहिल्यांदा आपण हे थोडंसं ह्याच्याबद्दल बोलूया की कसं आपल्याला प्रोग्रामिंग करायचंय. सो मी न्यूरोलिंग्विस्टिकच्या माध्यमातून खूप ठिकाणी फिरते वगैरे. सो मला एका पॉलिटिशियनने बोलवलं होतं त्याच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये लेक्चर घेण्यासाठी. तर मी बाबांना माझ्या सांगितलं. माझे बाबा 2 वर्षापूर्वी गेले. ही वॉज अ ग्रेट सपोर्ट, पण ही वॉज लाईक डोंट गो यु नो बिकॉज पॉलिटिशियन्स आर नॉट गुड. आता हे किती आपण सहजतेने ह्या गोष्टी बोललेल्या. करेक्ट. ओके. मी जर न्यूरोलिंग्विस्टिक केलेली नसती स्टुडंट तर मी कदाचित बाबांचं ते ऐकलं असतं. मी बाबांना म्हटलं, बाबा तुम्ही त्या व्यक्तीला कधी भेटलाय का? नाही. मी ऐकलंय. म्हटलं बाबा थँक्यू. पहिलं तर थँक्यू बिकॉज ते काहीतरी इंटेन्शननी मला हे सांगताय. म्हटलं थँक्यू, आय विल बी केअरफुल. पण मला माझा अनुभव घेऊ द्या बाबा. आता बघ मी नाही म्हणते, मी बाबांना अपोज करते, पण माझ्या चेहऱ्यावर तरी स्माईल आहे. वाटतंय का? हल्लीचा एक फरक सांगते. आपण काय करतो ना, समोरच्याला बाबा तुम्हाला काय कळतंय, माझं बॉडी लँग्वेज बघ. सो यू आर नॉट इन अ हॅपी स्पेस. करेक्ट. पहिल्यांदा तर हॅपी स्पेस क्रिएट करणं खूप महत्वाचं आहे. बिकॉज यू से यू लव्ह युअर फादर. हा विषयच नाहीये लोकांचा, हा विषय आहे तुमच्या सराउंडिंगच्या लोकांचा. मी बाबांना म्हटलं बाबा मला माझा अनुभव घेऊ देत.
थँक्यू तुम्ही मला सांगितलं. आय विल बी एक्स्ट्रीमली केअरफुल. आय वेंट टू दॅट पर्सन. ही इज अ जेम ऑफ अ पर्सन. आय केम बॅक अँड आय टोल्ड माय फादर की बाबा खूप चांगली व्यक्ती आहे ती. मी माझ्या वडिलांचा प्रोग्राम चेंज केला. जर तुमच्या स्वतःवर इतका विश्वास आहे आणि समोरच्याचा प्रोग्राम चेंज करायची ताकद तुमच्यात आहे, then sky is the limit. पण त्याच्यासाठी काही जी मॉड्यूल्स आहेत, काही जे तंत्र आहेत, काही जे स्किल्स आहेत, ते तुम्हाला अवलंबणं फार गरजेचं आहे. आणि ऑफकोर्स हा प्रॅक्टिसचा भाग आहे. करेक्ट. आणि जेव्हा मी ह्या गोष्टीबद्दल बोलले बाबांशी, नंतर येऊन त्यांना सांगितलं ह्याच्याबद्दल, जर मी वनश्री त्या दिवशी नसते गेले, मी माझ्या आयुष्यातली खूप मोठी अपॉर्च्युनिटी गमावली असते. आज सगळ्यांनी प्लीज विचार करा, तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या अपॉर्च्युनिटीज खरंच गमवत आहात का एखाद्या सोशल प्रोग्राममुळे? रॉंग बिलीफ सिस्टम, चुकीचं ऐकून, परसेप्शन, त्यांचे परसेप्शन स्वतः कॅरी फॉरवर्ड करून. सो देन इट्स टाइम टू रिप्रोग्राम, विच आय डिड, अँड यू ऑल्सो कॅन डू इट. करेक्ट. कारण ऑल पॉलिटिशियन्स आर नॉट गुड किंवा वॉट एव्हर, किंवा दे आर नॉट हेल्पफुल, हो जे काही हे कोणीतरी तुम्हाला सांगितलंय. मी म्हणते किती पॉलिटिशियनला तुम्ही भेटलायत? चल 5, चल 10, 15, अरे पण 16वा तरी चांगला असेल ना, आणि कदाचित तोच तो असेल तर स्टील यू शुड टेक दॅट रिस्क, स्टील यू शुड टेक दॅट अपॉर्च्युनिटी. पण त्याच्यासाठी तुमच्यामध्ये तो कॉन्फिडन्स असणं, हे सगळं जर तुम्ही एका स्किलफुल वेने प्रॅक्टिस करून केलं तर अगदीच शक्य आहे. सो सांगण्याचा उद्देश हाच आहे की व्हॉट एव्हर यू डू, ओके, यू नीड टू बी एक्स्ट्रीमली कॉन्फिडंट अबाउट व्हॉट यू डू. आणि त्याच्यासाठी अगेन गोईंग बॅक टू NLP बेसिक, त्याचा जो पिलर आहे, व्हॉट इज द आउटकम. कोणीतरी सांगतंय म्हणून आपण करतोय, कोणीतरी बोलतोय, कोणीतरी विचार केला म्हणून मी हा विचार केला, असं नाही होत. करेक्ट. तुम्हाला देवाने एक युनिक असं सॉफ्टवेअर दिलेलं आहे. प्लीज यूज इट टू द बेस्ट. आणि म्हणून युनिकनेस पण आपण इकडे सेलिब्रेट करतो, नाही का? जे तुझ्यात आहे वनश्री, ते माझ्यात कदाचित नाही आहे, बरोबर? पण जर मला हवं असेल तर मी तुला मॉडेल पण करू शकते. सो NLP जे आपण ऍडव्हान्स करतो त्याच्यामध्ये NLP इज अबाउट मॉडेलिंग सक्सेस. जर मला एखादी व्यक्ती आवडते तर आय कॅन मॉडेल दॅट सक्सेस. करेक्ट. करेक्ट. खूप डीप आहे विषय आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने NLP शिकायलाच हवं. जाता जाता एक प्रश्न आहे मला. असं म्हणतात मल्टीटास्किंग पॉसिबल नाहीये. सो ज्यांना मल्टीटास्किंग, कारण आजकालची बाई काम करायला बाहेर पडलेली आहे पण तिच्या जबाबदाऱ्या काही गेलेल्या नाहीयेत, मुलं, जेवण, सासू सासरे, सणवार, मग अशा वेळेला पण NLP मदतीला येते का मल्टीटास्किंग करत असताना? अगदीच. जसं मी म्हणते की NLP मुळे तुम्ही तुमच्या दिवसात 25वा तास तयार करता. ओ इज इट? जसं मी म्हटलं, माझा नवीन ब्रँड आलाय शोकेस, विच इज अबाउट डिझायनर फुटवेअर. आणि अगदी सहज त्या दिवशी एक काकू मला भेटल्या उद्यान गणेशच्या पाष्टी, आणि मला म्हणायला, मी त्यांना ओळखीच्या होत्या, मी त्यांना सांगितलं शूट बद्दल. तर मला म्हणतात की तुझं लग्न नाही झालं का? म्हटलं का नाही, तू एवढं काय काय करतेस? मी म्हटलं झालंय. अच्छा, मुलं वगैरे नसते? म्हटलं मुलगी पण आहे मला. अच्छा, मग कसं काय हे सगळं शक्य आहे? बरोबर. आता मी त्यांना अगदी NLP नाही सांगितलं, पण मी म्हटलं मी फक्त काकू मी स्वतःवर खूप प्रेम करते आणि आधी स्वतःबद्दल विचार करते. ते म्हणते तरी हे सगळं शक्य आहे. म्हटलं तरीच, म्हणूनच हे सगळं शक्य आहे. करेक्ट. बिकॉज वेन यू लव्ह युअर सेल्फ, तू सेल्फ मॅनेजमेंट, NLP मध्ये आणखीन एक टॉपिक आहे विच इज नॉट टाइम मॅनेजमेंट, विच इज सेल्फ मॅनेजमेंट. आपण 24 तासामध्ये स्वतःला मॅनेज करतो. मग ठीक आहे, 6 ते 8 तास झोप आली, 8 ते 10 तास काम आलं, पण बाकीचे जे 6 ते 8 तास आहे त्याच्यामध्ये काय काय केलं गेलं पाहिजे. अँड दॅट विल डिपेंड अपॉन युअर व्हील ऑफ लाईफ. ज्या गोष्टी तुझ्या पंक्चर आहेत, सो कदाचित तुला वेगळ्या एरियामध्ये काम करायचंय, कदाचित मला वेगळ्या एरियामध्ये काम करायचंय, पण ह्याचा विचार करणं, हे माहिती असणं आणि हे अवेअरनेस मोड, आय मीन
आय एम वंडरिंग की आपण आपला अवेअरनेस हा शब्द अजून कसा आपला ह्या Correct. टॉपिक हो, मध्ये हो. आला नाही. कारण हिलिंग इज अवेअरनेस अँड NLP इज अवेअरनेस. अवेअरनेस. करेक्ट. जोपर्यंत यू आर नॉट अवेअर की Correct. व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट आणि यू डोंट लव्ह युअर सेल्फ. सो आय थिंक सेल्फ लव्ह इज द की करेक्ट. टू नो वाय टू डू दॅट. हाऊ टू डू दॅट आय थिंक एव्हरीबडी नोज. करेक्ट. पण ते त्यांना कळतच नसतं की माझं लग्न झालंय मग मी स्वतःवर का प्रेम करू, मला मुलं आहेत तर मी स्वतःवर का प्रेम करू, करेक्ट. राईट. सो जसं अगेन रॉंग बिलीफ सिस्टम. रॉंग बिलीफ सिस्टम की माझा वनश्री माझ्याकडे जे आहे तेच मी तुला देऊ शकते, Correct. माझ्याकडे जे नाहीच आहे ते कुठून देणार? ते मी तुला कसं देणार. आणि मग माझ्याकडे राग असते तर मी राग देते, माझ्याकडे एन्झायटी आहे तर मी एन्झायटी देणार, माझ्याकडे स्ट्रेस आहे तर मी तुला स्ट्रेस देणार. पण जर माझ्याकडे प्रेम आहे, माझ्याकडे शांतता आहे, माझ्याकडे पीस आहे, माझ्याकडे कंटेनमेंट आहे, माझ्याकडे समाधानी वृत्ती आहे, तर मी हेच सगळीकडे देणार. करेक्ट. सो मल्टीटास्किंग ह्याच्यासाठी शक्य आहे की NLP मध्ये तुम्ही स्वतःवर प्रेम करायला सुरुवात करता आणि जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला सुरुवात करता थिंग्स जस्ट हॅपन लाईक मॅजिक. सनफ्लॉवर एक्झाम्पल. एक्झॅक्टली. येस. सो जसं वनश्रीने म्हटलं की सनफ्लॉवर एक्झाम्पल, आणि मी माझ्या सगळ्या सेशन मध्ये एक्झाम्पल देते ते की सगळ्यांना सनफ्लॉवर माहिती असतं पण आता बऱ्याच जणांना आता मला विचारता येत नाही. सूर्यफूल. 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 सो सूर्यफूल जेव्हा आपल्याला माहितीये की सूर्य असतो तेव्हा तर चांगलं ते हे झालेलं असतं, फुललेलं असतं. तेव्हा सूर्य नसतो तेव्हा कोमेजण्याच्या आधी व्हॉट इज इट की ते सूर्यफूल करतं, तर ते सूर्यफूल एकमेकांकडे बघून एकमेकांची एनर्जी घेतं. सो दॅट इज सच अन अमेझिंग ॲस्पेक्ट ऑफ व्हॉट वी से. आपण सेशन आधी आपण आपली मुलाखत सुरू व्हायच्या आधी वी वर टॉकिंग अबाउट ह्युमॅनिटी. या सो हे सूर्यफुलाचं उदाहरण आहे की आपण काहीही करताना जर आपण ती एनर्जी एकमेकांकडे सूर्यफुलासारखी बिफोर वी डाय ऑफ, एव्हरीबडी हॅज टू डाय, एव्हरीबडी हॅज टू एंड आवर जर्नी हिअर, त्याच्या आधी जर आपण एकमेकांकडे बघून त्या पॉझिटिव्ह एनर्जीज घेऊ शकलो टू सस्टेन, टू स्पॉन्सर पीपल. लोकांना स्पॉन्सरशिप मध्ये फक्त पैशांचीच वाटते. करेक्ट. But what you are doing currently by this podcast is a sponsorship to the entire community. Correct. And I'm really thanks to you that you are doing it. And I feel very proud Thank you. to be on one of your few early episodes. Yes. And wishing you all the very best. I'm sure you are going to rock. Thank you, the Seema. show. First of all, thank you so much for all kind words. आणि माझी या जर्नीमधनं जाताना NLP मी बऱ्याचशा मोडॅलिटीज शिकले. पण माझं असं आहे ना की सूर्यफूल मी का घ्यायला सांगितलं, कारण जेव्हा आपण 8 वर्षापूर्वी भेटलो होतो ना तेव्हा त्या एका एक्झाम्पलने माझ्या माइंडसेटमध्ये एक शिफ्ट आणला होता. तेव्हा Okay. NLP वगैरे मी केलं नव्हतं. Right. ऑफकोर्स नंतर मला गोष्टी कळल्या, पण समाजाला आपण काहीतरी देणं लागतो. Yes. आणि श्रीमंती फक्त खूप पैसा आला आणि त्याच्यानंतर दानधर्म करणं पैशानी नसतो. विचारांची देवाणघेवाण, झाली अशी पाहिजे. वैचारिक बैठक घेऊन आपले अनुभव शेअर करून कदाचित तिथे एखादी व्यक्ती बेडवर आजारी असेल किंवा डिप्रेशन मध्ये असेल किंवा सुसाइडल थॉट्स असतील, हा पॉडकास्ट किंवा तुझ्यापर्यंत पोहोचेल. अगदी तिथपर्यंत पोहोचला आणि एक शिफ्ट जरी मिळाला ना तरी आय थिंक मला ती व्यक्ती नाही भेटली, नाही दिसली तरी चालेल, पण तो शिफ्ट गेला ना तर आय थिंक त्याच्यासारखं सत्कार्य दुसरं नाहीये. नाहीये खरंच. त्यामुळे थँक्यू सो मच, तू इथे वेळात वेळ काढून आली, एका फोन कॉल वरती आलीस, थँक्यू. त्यामुळे थँक्यू सो मच. आणि तुम्हाला कोणाला मराठी NLP बद्दल जाणून घ्यायचं असेल तर डेफिनेटली सीमाचा नंबर आणि डिटेल्स खालती देणारच आहे मी. माझं पेजही आहे Yes. इन्स्टावर, सीमा Mhm. देसाई नायर, NLP Okay. इन मराठी Mhm. दोन्ही आपली पेजही आहेत. मला एवढंच सांगायचंय, आयुष्यामध्ये तुम्हाला जर मॅजिक हवी असेल तर कोणीतरी दुसरा तुमच्यासाठी क्रिएट करेल ह्याची प्लीज वाट बघू नका. बी द वन हू क्रिएट मॅजिक फॉर समबडी एल्स. सो ह्या माइंडसेटचा जो माझा हा माइंडसेट आहे त्याचा गेम चेंजर इज न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, आणि तुमचा माइंडसेट इज एव्हरीथिंग. सो बी द पर्सन हू क्रिएट्स मॅजिक द वे वी आर ऑन द जर्नी टू Yes. क्रिएट दॅट मॅजिक फॉर अदर्स. Yes. आणि वन्स अगेन थँक्यू सो मच एव्हरीबडी. थँक्यू वनश्री फॉर इन्व्हायटिंग Yes. मी हिअर. एक छोटंसं एक फुल नाही फुलाची पाकळी छोटंसं टोकन माझ्याकडनं आहे, बिकॉज आता नवीनच सुरू केलेलं आहे सगळं हे.
तर माझ्याकडनं एक छोटंसं गिफ्ट आहे. सो येस सीमा, माझ्याकडनं हील युअर सोलचे प्रोडक्ट्स तुला माहिती आहेत. Yes. तर मनी अँड लकचं बाथ सॉल्ट Wow. भरपूर पैसे येऊ देत. कारण तुला माहितीये का, मी पैसे मला खूप मिळावेत हे कशासाठी मागते, की माझ्या दारात जो कोणी आलं किंवा माझ्याकडे कोणी आलं तर मला त्याला द्यायला असावे. तेव्हा माझ्याकडे असं नको, अरे माझ्याकडे नाहीये. Right. सो असेच भरपूर पैसे तुझ्याकडे येऊ देत. म्हणजे आपण असं भरपूर छान छान पॉडकास्ट करू, आपण समाजासाठी पण करू, Yes. सोशल वर्कही करायला पाहिजे. Yes, yes, ज्यांना yes. शिकायचंय पण ज्यांना नाही पैशानी परवडत त्यांच्यासाठी एक मदतीचा हात आणि मेंटल हेल्थ किंवा या अशा विषयांवरती अजून वेगवेगळे टॉपिक्स घेऊन मला यायचे आहेत. तुम्हाला आजचा हा पॉडकास्ट कसा वाटला मला कळवा, आणि सीमा बरोबर अजून काही गप्पा मारायच्या असतील आणि खास तुमच्या आग्रहाखातर तिला बोलवायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कळवा कमेंट्सद्वारे. माझा आजचा हा एपिसोड तुम्ही लाईक करा, सगळ्यांना शेअर करा आणि माझा चॅनल सोनचाफा प्रोडक्शन सबस्क्राईब करा. आणि असे इंटलेक्च्युअल गेस्ट माझ्या पॉडकास्टमध्ये येणार आहेत. तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल नक्की कळवा. थँक्यू सो मच सीमा. Thank you. थँक्यू. ऑल द बेस्ट आणि श्री स्वामी समर्थ. Thank you. Thank you, everybody. Thank you.